सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणारा न्यूज चॅनल म्हणजेच बेधडक बेधडक. नमस्कार, बेधडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया आजची धडक देणारी बेधडक बातमी फक्त आपल्यासाठी. यड्राव परिसरातील शेती पंपाला आता दिवसा विद्युत पुरवठा. आमदार यड्रावकर यांच्या सूचनेनंतर महावितरण विभागाचा निर्णय. यड्राव परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पुरवठा मिळावा यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी महावितरण विभागाला दिलेल्या स्पष्ट सूचनांमुळे महावितरण विभागाने यड्राव उपकेंद्र व पार्वती उपकेंद्र अंतर्गत कायमस्वरूपी दिवसा विद्युत पुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांचा गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे. या निर्णयामुळे आतापर्यंत रात्रीच्या वेळी शेतीसाठी वीज वापरताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता, तो आता टळणार आहे. यड्राव परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाल्यामुळे पूर्वी या भागातील उपकेंद्रावर वीज लोड शिल्लक राहत नव्हता. औद्योगिक वापर अधिक आणि शेतीसाठी उपलब्ध वीज कमी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी शेतकऱ्यांना रात्री उशिरा किंवा पहाटेच्या वेळेत शेतीसाठी वीज पुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत होते. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी महावितरण विभागाला सूचना केल्या. शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा हा महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर या भागातील शेतकऱ्यांची वारंवार दिवसा वीज विद्युत पुरवठा होण्याची मागणी होत होती. या सर्व बाबी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यानंतर महावितरण विभागाने तांत्रिक अडचणी दूर करून दिवसा विद्युत पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता यड्राव उपकेंद्र व पार्वती उपकेंद्र अंतर्गत कायमस्वरूपी दिवसा विद्युत पुरवठा मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचन, पिकांची निगा, शेतीची यांत्रिक कामे दिवसा सुरक्षितपणे करता येणार आहेत. वीज पुरवठा दिवसा झाल्याने पिकांचे नुकसान टळून उत्पादनात देखील वाढ होणार आहे. दिवसा वीज मिळाल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. आमच्या बेधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे. चला तर मग एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या.